नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेवर आधारित 14 प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिल्यापासून. घटनेच्या 79व्या कलमानुसार संसदमध्ये खालील घटकांचा समावेश होतो. मित्रांनो, हा प्रश्न SRPF नागपूर व जालना पोलीस भरती 2017ला विचारला गेलेला आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो, लोकसभा, कार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभा, आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा. तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर राईट असणार आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 आहे, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? हा प्रश्न नागपूर पोलीस भरती 2017, परभणी पोलीस भरती 2011 व SRPF मुंबई पोलीस भरती 2017 ह्या परीक्षेला विचारले गेलेला आहे. तर ऑप्शन बघूया मित्रांनो, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे विधान परिषद. तर संसदेचे कायमस्वरूपी सभागृह मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती? हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस भरती 2013ला विचारला गेलेला आहे. तर महाराष्ट्राची विधान परिषदेची संख्या ऑप्शन आहे मित्रांनो 99, ऑप्शन क्रमांक 2 68, ऑप्शन क्रमांक 3 78 व ऑप्शन क्रमांक 4 288. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे विधान परिषदेची सदस्य संख्या ऑप्शन क्रमांक 3 78 ही आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ यांच्याकडून दिली जाते. ऑप्शन आहे मुख्य न्यायाधीश, मुख्य सचिव, राज्यपाल, मुख्य आयुक्त. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, मुख्यमंत्र्यांना राज्यपाल हे शपथ देतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या टिंब आहे. ऑप्शन आहे 248, 288, 286 व 246. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या ही 288 एवढी आहे. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार टिंबला आहे. हा प्रश्न जालना जिल्हा पोलीस भरती 2018 व पुणे पोलीस भरती 2008 या परीक्षेला विचारला गेलेला आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो, पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती आणि संसद. तर केंद्रीय निवडणूक आयुक्तांना ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे नियुक्त करतात. बघूया पुढचा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? हा प्रश्न ठाणे पोलीस भरती, परभणी पोलीस भरती व पुणे लोह पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. ऑप्शन आहे मित्रांनो, 1 25 वर्ष, 2 35 वर्ष, 3 40 वर्ष व 4 18 वर्ष. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 35 वर्ष. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास किमान वय हे 35 वर्ष असणे आवश्यक आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? हा प्रश्न मुंबई लोहमार्ग व उस्मानाबाद पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे मित्रांनो. तर याचं ऑप्शन बघा मित्रांनो, लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्य. तर याचं योग्य उत्तर राहील विधान परिषद सदस्य यांना राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेत समावेश नसतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? हा प्रश्न नागपूर पोलीस भरती व SRPF या पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. ऑप्शन आहे संपत्तीचा हक्क, समतेचा हक्क, भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो
ऑप्शन क्रमांक 1, संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क नाही. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? ऑप्शन आहे 5 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष आणि 15 वर्ष. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शनमध्ये दिलेलं नाही ते, तर राज्यसभेचा सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष एवढा असतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी टिंब वर्ष असतो. हा प्रश्न नागपूर लोहमार्ग, अमरावती पोलीस भरती, पुणे ग्रामीण पोलीस भरती आणि नागपूर पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. तर ऑप्शन बघा मित्रांनो, ऑप्शन आहे 2 वर्ष, 6 वर्ष, 5 वर्ष व अनिश्चित. तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष एवढा असतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते? हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस भरती, वाशिम SRPF व लोहमार्ग पुणे पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो, डॉक्टर BR आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व महात्मा गांधी. तर आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर BR आंबेडकर यांना म्हणतात. बघूया पुढचा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? ऑप्शन आहे मित्रांनो, नागपूर, पुणे, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर. हा प्रश्न SRPF, ठाणे शहर पोलीस भरती, पुणे ग्रामीण पोलीस भरती व चंद्रपूर पोलीस भरती या परीक्षेला विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2, पुणे. पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे? हा प्रश्न अमरावती पोलीस भरती, औरंगाबाद कारागृह पोलीस भरती, पुणे ग्रामीण पोलीस भरती या परीक्षेला विचारले गेलेला आहे. तर ऑप्शन आहे मित्रांनो, राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि सरन्यायाधीश. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.